Good morning, student. Today we are learning the next crop of paper second of Cucurbitaceae family, that is ridge gourd. Before that, I want to told you that the reduced syllabus of horticulture. So, in this year, the reduced syllabus of paper first, there is a Mosambi, Gava, areca nut, jackfruit, jamun, and wood apple. These crops are not considered. And in paper second, brinjal, navalkol, garlic, musk melon, bottle gourd, pumpkin. These crops are also not considered for the exam. म्हणजे बघा पेपर फर्स्ट मधले आपले मोसंबी, गावा, अरेका नट, जॅकफ्रूट, जामुन आणि वूड ॲपल हे क्रॉप्स नाही आहेत अभ्यासासाठी यावर्षी. जो काही कोरोनामुळे रिड्यूस्ड सिलेबस आलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण मोसंबी घेतलेला आहे, गावासुद्धा घेतलेला आहे. तर हे दोन्ही क्रॉप करण्याची गरज नाही आहे पेपरसाठी आपल्याला बोर्ड एक्झामसाठी. त्याच्या नोट्स तुमच्याकडे आहेत पण ते दोन्ही क्रॉप करायचे नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट क्रॉप अरेका नट, जॅकफ्रूट, जामुन आणि वूड ॲपल हे पुढं आपण शिकणारच आहोत. पण त्याच्यामध्ये आता मी हे क्रॉप घेणार नाही की अरेका नट, जॅकफ्रूट, जामुन आणि वूड ॲपल. त्यामुळे तुमच्याकडे जरी जुन्या नोट्स असतील तर तुम्ही म्हणताल की हे क्रॉप्स मॅडमने घेतले नाही, तर हे क्रॉप्स आत्ता सध्या सिलेबसमध्ये दिलेले नाहीत. आणि त्याच प्रकारे पेपर सेकंडमध्ये ब्रिंजल, नवलकोल आणि गार्लिक हे क्रॉपसुद्धा नाहीत. त्याच्यामध्ये ब्रिंजल, नवलकोल आणि गार्लिक हे आपले क्रॉप्स घेऊन झालेले आहेत. तर हे तिन्ही क्रॉप करायचे नाही आहेत. नवलकोल आणि गार्लिक आर दी मायनर क्रॉप्स बट ब्रिंजल इज अ बिग क्रॉप. पण हे तिन्ही क्रॉप करायचे नाही. त्याच्यानंतर पुढे मस्क मेलॉन, बॉटल गार्ड आणि पंपकिन हे सुद्धा 3 क्रॉप पेपर सेकंडमध्ये नाही आहेत. आणखीन फ्लावर क्रॉप्समध्ये जास्मिन आणि मॅरीगोल्ड हे 2 क्रॉप नाही आहेत. टोटल आपल्या 6 क्रॉप्स आहेत पेपर सेकंडमध्ये. 6 क्रॉप्समध्ये मॅरीगोल्ड आणि जास्मिन हे क्रॉप कमी केलेला आहे. त्याच्यामुळे याची विद्यार्थ्यांनी दक्षता घ्यावी की हे पुढचे जे काही क्रॉप्स येतात ते मी त्याच्यामध्ये घेणार नाही आहे. ओके, आय होप यू अंडरस्टँड दिस रिड्यूस सिलेबस ऑफ पेपर फर्स्ट अँड सेकंड. देन टुडेज क्रॉप इज दॅट रिच गार्ड. सो त्याच्यामुळे नंतर मी पंपकिन असेल, मस्कमेलन असेल, बॉटल हे तिन्ही क्रॉप घेतलेले नाही आहेत. त्यामुळे डायरेक्ट आपण नेक्स्ट क्रॉप घेतो, दॅट इज दी रिच गार्ड. रिच गार्ड मीन्स दोडका. बॉटनिकल नेम ऑफ रिच गार्ड इज लुफा acutangula, family Cucurbitaceae. This vegetable is easy to cultivate and can be grown on little available space, that is in kitchen garden or near fencing. The fruits contains minerals like iron etc. and the ridge gourd is highly digestible. So this vegetable is very easy to cultivate. आपण हे व्हेजिटेबल कुठेही प्लांट करू शकतो. आपल्या कुंपणामध्ये सुद्धा किंवा किचन गार्डनमध्ये सुद्धा आपण ह्याचे 1-2 वेल लावू शकतो. कारण कारल्याचे हे वेल आहे तर ते आपण कुठेही प्लांटिंग करू शकतो अगदी कमी स्पेसमध्ये सुद्धा. अँड दिस फ्रूट कंटेन्स आयर्न इन मोर क्वांटिटी. आयर्न त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात असतं. अँड रिच गार्ड इज व्हेरी हायली डायजेस्टेबल. जसं पपयासुद्धा डायजेस्टेबल आहे तसं रिच गार्डसुद्धा अगदी हायली डायजेस्टेबल आहे, पचनासाठी चांगलं असतं. सो फॉर दिस क्लायमेट इज दिस इज अ वॉर्म सीजनल क्रॉप अँड हॅज वाईड रेंज ऑफ ॲडॅप्टेबिलिटी. जसं कुकुरबिटॅसियस फॅमिलीमध्ये सगळेच क्रॉप हे वॉर्म सीजनल आहेत, तर त्याच प्रकारे इथं सुद्धा त्यांचं क्लायमेट हे वॉर्म सीझन असणार आहे. अँड हॅज वाईड रेंज ऑफ ॲडॅप्टेबिलिटी म्हणजे इट कॅन बी ग्रोन इन एनी क्लायमेट. म्हणजे बऱ्याच वेळा हे रेनी सीझनमध्ये सुद्धा ग्रो होऊ शकतं चांगल्या प्रकारे, थंडीच्या सीझनमध्ये सुद्धा ग्रो होऊ शकतं आणि समर सीझनमध्ये सुद्धा ग्रो होऊ शकतं. कारण ते इट कॅन ॲडॅप्ट इट सेल्फ इन एनी सॉईल कंडिशन्स और एनी क्लायमॅटिक कंडिशन्स. हाय ह्युमिडिटी कंडिशन्स आर आल्सो सुटेबल फॉर दिस क्रॉप. सो दॅट्स वाय हाय ह्युमिडिटी कंडिशन म्हणजे अगदी तुमची आर्द्रता जरी जास्त असेल, फॉर एक्झाम्पल रेनी सीझनमध्ये हाय ह्युमिडिटी असेल तर तीसुद्धा इट इज सुटेबल फॉर दिस क्रॉप. देन सॉईल इट कॅन बी ग्रोन ऑन ऑल काइंड्स ऑफ सॉईल but loamy soil which is rich in organic content is best suitable and the soil should be well drained. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे the soil should be well drained. सॉईल ही वेल ड्रेन असली पाहिजे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की इट इज ॲडॅप्टेबल क्रॉप, सो इट कॅन बी ग्रोन इन ऑल टाईप्स ऑफ और ऑल काइंड्स ऑफ सॉईल बट लोमी सॉईल आणि विच इज रिच इन ऑर्गॅनिक कंटेंट इट इज बेस्ट. देन नेक्स्ट पॉईंट इज व्हरायटीज. देर आर द डिफरंट व्हरायटीज ऑफ रिच गार्ड. पंजाब सदाबहार, फुले सुचेता, पुसा नसदार, कोकण हरिता, कोवन, पिके
M1 etc. So they are the different varieties of ridge gourd. पेपर सेकंडमध्ये आपण जर प्रत्येक क्रॉपच्या व्हरायटीज बघायला गेल्या तर प्रत्येक क्रॉपच्या व्हरायटीज ह्या कन्फ्युजिंग करणाऱ्या आहेत. कारण तुम्ही आता ridge gourdच्या व्हरायटीज शिकतात तो पण तुम्हाला कॅबेज, कॉलीफ्लावर किंवा ब्रिंजलच्या सुद्धा व्हरायटीज आठवणार नाहीत. तर जसं आपण हे क्रॉप पुढे बघत जातो तसं पेपर फर्स्टमध्ये मात्र दे आर दी डिफरंट व्हरायटीज, पूर्णपणे एकमेकांपेक्षा त्या व्हरायटीज वेगळ्या आहेत. त्यामुळे ते आपण रिमेंबर करू शकतो, लक्षात ठेवू शकतो. पण ह्या पेपर सेकंडच्या सगळ्याच व्हरायटी सेम टू इच अदर आहेत, बऱ्यापैकी सेम आहेत. आणि कुकुरबिटेसियस क्रॉपमध्ये बघितलं तर सगळ्याच व्हरायटी बऱ्यापैकी सेम आहे. त्यामुळे ह्या व्हरायटी तुम्ही प्रत्येक क्रॉपच्या एक व्यवस्थित ट्रिकने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. देन सोईंग ऑफ सीड अँड सीड रेट. देन सोईंग टाईम फॉर अर्ली क्रॉप इज फ्रॉम जानेवारी टू मार्च अँड लेट क्रॉप इज फ्रॉम जून टू जुलै. अर्ली क्रॉप जर आपल्याला प्लांटिंग करायचं असेल तर जानेवारी टू मार्च इट इज दी पिरियड फॉर planting, and for late crop it is a June to July. Generally the raised beds are prepared. रेज बेड, तुम्हाला तर रेज बेड माहितीच आहे, आपण 11वीमध्ये सुद्धा रेज बेड बघितलेला आहे. त्याच प्रकारे फर्स्ट वी हॅव टू प्रिपेअर दी रेज्ड बेड्स अँड द रेनी सीझन क्रॉप रिक्वायर्स स्टेकिंग अँड द स्टेकिंग शुड बी डन व्हेन द प्लांट अटेन अ हाईट ऑफ 15 to 20 सेंटीमीटर. साधारणतः रेनी सीझनमध्ये जे काही आपण क्रॉप्स घेतो तर त्याला स्टेकिंगची गरज असते. कोणत्याही प्लांटमध्ये टोमॅटो असेल किंवा ridge gourd असेल तर त्याच्यामध्ये स्टेकिंग करताना साधारणतः त्या प्लांटची हाईट 15 to 20 सेंटीमीटर असली पाहिजे. आणि अबाउट 3 to 5 kg ऑफ सीड्स आर रिक्वायर्ड टू प्लांट दी 1 हेक्टर एरिया. ridge gourdचा सीड रेट किती आहे तर 3 ते 5 kg पर हेक्टर. पेपर सेकंडमध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण बोर्ड प्रॅक्टिकल एक्झाम बघत असतो तर त्यावेळेस तुम्हाला आयडेंटिफिकेशनसाठी सीड्स ठेवलेले जातात. त्यामुळे ते सीड्स तुम्हाला ओळखता येणं महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये सबक्वेशन तुम्हाला असतो, राईट दी बॉटनिकल नेम किंवा राईट दी सीड रेट, राईट दी फॅमिली, राईट दी स्पेसिंग, अशा प्रकारचे सबक्वेशन असतं. त्यामुळे तुम्हाला हे जे काही नक्कीच कुकुरबिटेसियस क्रॉपपासून सगळे मायनर क्रॉप्स आहेत त्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये कल्टिवेशनसारखं जास्त अभ्यास करायची गरज नाही. पण त्याच्यामध्ये जे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत, फॉर एक्झाम्पल बॉटनिकल नेम असेल, फॅमिली असेल, सीड रेट असेल, स्पेसिंग असेल, व्हरायटीज असेल, इल्ड असेल, तर ह्या गोष्टी काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. देन स्पेसिंग 2x1 मीटर और 1.5 into 0.6 मीटर. सो त्यासाठी स्पेसिंग आहे 2x1 मीटर. आत्तापर्यंत जे काही व्हेजिटेबल्स आपण पाहिले तर त्याच्यामध्ये आपलं स्पेसिंग हे सेंटीमीटरमध्ये होतं. 30x15 सेंटीमीटर, 75x75 सेंटीमीटर, 60x60 सेंटीमीटर. पण कुकुरबिटेसियस क्रॉपमध्ये वेल असतात त्यांचं वेल बऱ्याच स्प्रेडिंग टाईप ऑफ असतात. सो दॅट्स वाय द स्पेसिंग फॉर दॅट कुकुरबिटेसियस क्रॉप इज 2x1 मीटर और 1.5 into 0.6 मीटर. Then next point is manures and fertilizers. 20 to 25 tons of FYM should be applied at the time of preparation of land, and the recommended dose is 56 kg of nitrogen, 56 kg of phosphorus and 40 kg of potash per hectare. So it is the recommended dose. And next point is harvesting. The fruits should be harvested when they are tender and attain marketable size. तर कुकुरबिटेसियस क्रॉपमध्ये वेगळ्या सिम्पटम नसतात हार्वेस्टिंगच्या. ज्यावेळेस ते फ्रूट पूर्णपणे टेंडरच असतं म्हणजे नाजूक असतं आणि इट अटेन मार्केटेबल साईज ॲट दॅट टाईम वी कॅन हार्वेस्ट. म्हणजे दोडका असेल, तुमचा घोसावळा असेल किंवा आणखीन पंपकिन असेल तर यांच्यामध्ये ज्यावेळेस त्यांची मार्केटेबल साईज अटेंड करतं आणि पण ते त्यांचं अगदी त्याच्या पुढे गेल्यानंतर दोडका जर जास्त पुढे गेला तर आपण हार्वेस्टिंग करू शकत नाही कारण तो निभार लागतो, मग त्याची क्वालिटीसुद्धा डिग्रेड होते. सो दॅट्स वाय they should be tender and attain marketable size. At that time we can harvest the ridge gourd. So this is the very easy symptom for the harvesting of ridge gourd. The next point is yield. Yield is about 100 to 150 quintal per hectare. Near about 100 to 150 quintal per hectare yield is of ridge gourd. So here we completed the ridge gourd. I hope you understand this crop. It is very easy crop and you can by reading only it can be understand. सो फक्त याच्यामध्ये एक लक्षात घ्या की जो रिड्यूस सिलेबस आहे तर त्याची काळजीपूर्वक ती गोष्ट लक्षात ठेवा. आफ्टर दॅट यू हॅव टू राईट दीज ऑल स्पेसिंग, सीड रेट,
बॉटनिकल नेम फॅमिली हे व्यवस्थित तुम्हाला सगळं करून ठेवायचं आहे. ओके, थँक्यू.